विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. थोड्याच दिवसात कॉलेज सुरू होईल आणि आपल्याला ना आता हॉस्टेलमध्ये राहायचं आहे. बरोबर आहे? मग तुम्हाला आजचा व्हिडिओ अतिशय इम्पोर्टंट ठरेल, की तुम्हाला एक जाणीव करून देणार आहे मी, की किती खर्च होतो आणि किती खर्च होणार आहे, तो कसा आटोक्यात आणता येईल. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणार आहे. तर होतं काय बघा, की जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाणार घरापासून पहिल्यांदा तुम्ही दूर राहताय, अशी बरीचशी मुलं आहेत. घरी काय होतं माहितीये का बाळांनो, आई असते. एवढी काळजी घेते ना आपली आई, की आपल्याला कधी असं होतच नाहीये, आई घरी आहे आणि आईनं स्वयंपाक बिलकुल केलेला नाहीये. मला खूप भूक लागली आणि घरात खायला काही नाही. होणारच नाही. आईचं वाक्य काय असतं, की 10 मिनिटात तुला काहीतरी बनवून देते, जर भूक लागली असेल तर. बरोबर आहे. पण हे सुख आता मिळणार नाहीये हॉस्टेलमध्ये. आता सगळं ना विकत घ्यावं लागणार आहे आणि काही दिवसांनी त्याचा कंटाळा येणार आहे. म्हणजे घरची आठवण सारखी येत राहणार. पण असू दे. आता सकाळी उठल्यानंतर ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी आवरून झाल्यानंतर तुम्हाला भूक लागणार आहे. हे तुमचं वयच आहे म्हणूया आपण. यात भूक लागल्यानंतर जेव्हा तुम्ही मेसमध्ये कॅन्टीन असेल किंवा कॉलेजचं कॅन्टीन असेल जाल ना तुम्ही, ब्रेकफास्टला कमीत कमी ₹30 तरी खर्च पकडून चाला. साताऱ्यात तेवढा खर्च होतोय तर. साताऱ्यामध्ये जर पोहे घ्यायला गेलो आपण तर ₹20 ते ₹30 ला आहेत. पुन्हा तुम्ही चहा जर प्यायचा म्हटलं तर पुन्हा ₹10 एक्स्ट्रा. मग आलं का एक वेळचे ₹30 खर्च. बघा, एक लक्षात घ्या, तुमचे पालक कधी म्हणणार नाहीत हं, ब्रेकफास्टवर एवढे पैसे खर्च करू नको म्हणून. तर सकाळचं ₹1000 पकडा. म्हणजे ती महिन्याचं बघतोय बरं का मी लक्षात घ्या. तर मेसमध्ये एव्हरेज 2500 ते 3000 पकडून चालूया. साताऱ्यामध्ये आमच्या इथं चांगली मेस असेल तर 3000 घेतायत ते. मग पुण्यासारख्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी तर 4000 पकडूया आपण. ओके. मग सकाळचा ब्रेकफास्ट, मेस 2 वेळची ह्याच्यात ₹5000 खर्च झाला. बरं, संध्याकाळी पुन्हा 4च्या दरम्यान भूक लागते ना हो. तिथेही पुन्हा ₹1000 खर्च होणारच आहे लक्षात घ्या. टाळता येणार नाहीये तो. घरून आलेलं ना, 1 दिवस टिकतं हॉस्टेलमध्ये. जर तुमची मैत्री चांगल्या मुलांच्यावर असेल तर. म्हणजे तुमचे खूप मित्र असतील तर. नाहीतर मी अशीही मुलं बघितलेत, की घरून आणलेलं बॅगमध्ये ठेवून लॉक करतील अशी पण मुलं असतील. अशा मुलांसारखं आपल्याला राहायचं नाहीये. मग झालं काय ₹2000 ते ब्रेकफास्टवरती. त्याच्यानंतर मेस 4000 म्हणूया आपण म्हणजे 6000 तर इथंच खर्च झालाय. आता तुमचं रूमचा रेंट ओके, तो आता लोकेशननुसार चेंज होणार आहे. पुण्यात तुम्ही शिवाजीनगर भागात सारख्या भागात असाल तर 5 ते ₹6000 पकडून चाला. ओके. म्हणजे महिन्याला 10,000 ते 12,000 म्हणजे एव्हरेजली तुम्ही वर्षभराचे ₹1,50,000 पकडून चाला. बरं यात काय बचत होऊ शकते का? ऑब्व्हियसली होऊ शकते लक्षात घ्या. मला ₹2000 ब्रेकफास्टवर खर्च करायची गरज आहे का? याचा विचार करावा लागेल. मग मी तुम्हाला सांगू का? पण उपाशी राहून नाही घरातले पण ते अलाउड करणार नाहीयेत. म्हणजे हा खर्च तर पकडूनच चालला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखीन बऱ्याचशा गोष्टी असतात. लॉन्ड्री, ते इस्त्री ह्या सगळ्या गोष्टी इथं पण खर्च होतोय हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आता मी इन्क्लूडच करत नाही, पण मला अजून आठवतंय माझ्या कॉलेजमध्ये काही मित्र असे होते, की दर शनिवार, रविवारी ते सांगलीमध्ये फिरायला जाणार म्हणजे जाणार. येताना हॉटेलमध्ये जेवून येणार म्हणजे येणार. श्रीमंत बापाची पोरं होती. कुठला नवीन पिक्चर आला तर बघायला जाणार म्हणजे जाणार. मग असं जर राहायचं असेल तर विसरून जावा. तुम्ही कितीही पैसे खर्च केले तरी म्हणजे कितीही पैसे घरातल्यांनी जरी पाठवले, तरी पुरणार नाहीये. पण मी सांगतो, आपल्याला या गोष्टी बिलकुल नको आहेत. मग कसं या गोष्टी टाळून आपल्याला एव्हरेजली लाख, ₹1,50,000 बरोबर आहे. पण त्याचबरोबर अजून पण खर्च आहेत. बुक्स घ्यावे लागणार आहेत. पहिल्या वर्षी तुम्हाला ना ड्राफ्टर घ्यावं लागेल. तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये ड्राफ्टर एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते घ्यावं लागेल. कॅल्क्युलेटर तर कंपल्सरी घ्यावा लागेल. म्हणजे हा खर्च वाढतोय. कॉलेजचा युनिफॉर्म आला, कॉलेजची हे अरे, तुम्ही हे सगळं भरताय ना कॉलेजची फीज, तरी एक्झाम फी तुम्हाला काही कॉलेजेसमध्ये पुन्हा वेगळी भरावी लागते. तो खर्च आला पुन्हा आणखीन. म्हणजे लिमिटच नाहीये. खर्च, खर्च, खर्च. तर ठीक आहे. काही पालकांना काहीच इश्यू येत नाहीये. त्यांच्यासाठी काही अवघड नाहीये. पण सगळेच लोकं हे अफोर्ड करू शकत नाहीत. पुण्याची गोष्टच वेगळी आहे हो. बाहेर राहिलेलं उलटं परवडतंय. कॉलेजचे हॉस्टेल्स महाग आहेत. बरं, हे मला आणखीन एक विचारायचं मला कमेंटमध्ये या गोष्टीचा ॲन्सर तुम्ही द्या. जर कॉलेजच्या हॉस्टेलची फी लाख, ₹1,25,00,000 ते घेत असतील,
तर त्याच्यामध्ये ते मेस प्रोव्हाईड करणार आहेत का? ओके. जर असतील, तर मी त्याचे तोटे तुम्हाला सांगतो, की आमच्या कॉलेजमध्ये पण तसंच होतं, की कॉलेजमध्ये ना आत कॅम्पसमध्ये मेस होत्या. 3-4 वेगवेगळ्या मेस होत्या. ओके. पण कॉलेजच्या मेस त्या क्वालिटीच्या नव्हत्या. पण ॲक्चुअली ना अगोदरच पालकांनी पैसे भरले असले, की ऑब्व्हियसली मेस चेंज करता येत नाही. मग ती चूक तुम्ही करू नका. तर थोडंसं काय होतं, की बऱ्याचशा मुलांची स्ट्रॅटेजी असते बरं का. दर 2-3 महिन्याला मेस चेंज करायची. ओके. कारण कंटाळा येतो एका मेसमध्ये. मग आता एवढं करून मी तुम्हाला सांगतो, की हे 4 वर्ष कंटिन्युअस तुमच्या घरातल्यांना हा खर्च करावा लागणार आहे. माझा एक स्टुडंट आहे बरं का, त्याला व्ही-आय-टीमध्ये मिळालंय. ओके. सी-एस का कोणती त्या प्रकारची ब्रांच मिळालेली आहे. काल त्याचा मला कॉल होता आणि तो मला रूम मिळाली सर, ₹3,500 फक्त भाडं आहे. ओके. रूम रेंट किती? ₹3,500. मेस तो म्हणला 2,500च आहे. या ₹6,000 मध्ये ओके झालं ना. म्हणजे तुम्ही अगदी 1,00,000च्या आत सुद्धा खर्च आणू शकता. म्हणजे 80,000 ते 1,00,000 हा खर्च होऊ शकतो. लक्षात घ्या, होतोय. ह्याच्यात कसं आहे बघा, हे सगळं घरातले तुम्हाला प्रोव्हाईड करतात त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. वायफळ खर्च करू नका. म्हणजे पिक्चर बघायला जाणे किंवा उगाचच मौज-मजेवर पैसे खर्च करू नका. ओके. तुम्ही प्रत्येक वेळेस घरातल्यांचा विचार कराच. पण हे सगळं ठीक आहे. आता मुद्दा असा आहे, की अभ्यासावर लक्ष द्या. आता कॉलेज तर सुरू होईल. ह्याचं घरातले नियोजन करतील म्हणूया कसं तुम्हाला मॅनेज करायचं ते. पण मेन पॉइंट काय आहे, की 10-15 दिवसात जेव्हा कॉलेज सुरू होईल ना, तेव्हा तुम्हाला अभ्यासाची सवय नसणार आहे. तुम्ही एन्जॉय करत गेले 3-4 महिने. ते आता बंद करा आणि आता अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. मग हा व्हिडिओ थांबवतोय तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्याकडून तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला नाही सजेशन, तुमच्या मित्रांना. हां, तुम्ही ना खरं सांगू का? यश दादा दरवर्षी आता यश दादा कोण? यश आराध्य तुम्हाला माहितीच आहे. मग यश दादा दरवर्षी असं काहीतरी करतो बरं का, की हॉस्टेल शोधण्यासाठी मुलांना मदत करतो. त्याचं काहीतरी नाव पण तो त्या हे देतो बरं का, की प्रोजेक्ट काहीतरी असं नाव देतो किंवा रूम पार्टनर शोधण्यासाठी तो तुम्हाला हेल्प करतो. मग त्याच्या व्हिडिओ कॉलला कॉमेंट करा, "अहो नाही, तो आता बिझी आहे." यश, समीर शेख हे सगळे काउन्सिलर आता त्यांच्या कामात खूप बिझी आहेत. ते थोडेसे फ्री झाले तर नक्की तुम्हाला या गोष्टीत हेल्प करतील. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय इथं मी. ऑल द बेस्ट.